15 तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर ओला उबेर कंपनीच्या मनमानी विरोधात चालकांचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलन दरम्यान ओला उबेर चालकांनी राज्यभरात बंदचा इशारा देखील दिला। या आंदोलनात सर्व चालकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते। मात्र काही चालकांनी या बंदला पाठिंबा दिला नाही आणि अधिक पैसे मिळतात म्हणून रस्त्यावर आपली वाहने चालवत आहेत। अशाच चालकाविरोधात आता ठाकरे गट आक्रमक झाले असून आज ठाकरे गटाचे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश भोर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेने आगळ्यावेगळ्या प्रकारे आंदोलन केले। यावेळी ओला उबेरच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी न झालेल्या चालकांना त्यांनी हार आणि श्रीफळ देऊन सत्कार केला। मात्र हा सत्कार वाटत असला तरी तो गांधीगिरीतून दिलेला एक कडक इशारा होता। उबेर चालकांच्या आत्महत्या झाल्या आहेत। उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते। हा बंद तुमच्यासाठीच आहे। आज हार आणि श्रीफळ देऊन आपले सत्कार करत आहोत। उद्यापासून आमचे आंदोलन तीव्र होईल असा इशारा ओला चालकांना ठाकरे गटाने दिलेला आहे। दिनांक 15 जुलैला आझाद मैदान येथे या ओला उबेर कंपनीने जे सामान्य माणसाबरोबर त्याला आत्महत्या करण्यापर्यंत जी वेळ आणली आहे याच्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद हा पाळायला सगळ्यांना सांगितलं होतं। सगळ्यांनी बंद चालू ठेवला होता, पण तरी सुद्धा काही लोक ज्या दिवशी बंद असतो त्या दिवशी भाव वाढतो म्हणून काही लोक बाहेर निघतायत। मला सर्वांना एवढंच सांगायचं आहे की हा बंद हा तुमच्यासाठी आहे। या गोष्टीचा तुम्ही आधी नक्की नीट विचार करून घ्या, हा कोणासाठी करतोय। आज मीरा रोड येथे नालासोपारा येथे एका माणसाने आत्महत्या केली, मालाडमध्ये सुद्धा एका माणसाने आता आत्महत्या केली है। और मैं सभी को हिंदी में भी कहता हूँ कि मैं सबको एक बात बताना चाहता हूँ कि आज जो लोग मर रहे, ऐसी मरने की नौबत तुम लोग पे कल ना आए, इसलिए सब लोग जुड़ो और सब लोग साथ में आओ। वरना आज तो सिर्फ हम हार पहना रहे, कल से हम हमारे हिसाब से करेंगे। और राहिला अजून एक विषय, प्रशासनाला मला सांगायचं आहे की आज लोक मरायला लागली आहेत, तर कृपया याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्या। आज आम्ही गांधीगिरीच्या स्टाईलने हार घालून सगळ्यांचं स्वागत करतोय, पण उद्या हे आंदोलन तीव्र होईल आणि एवढं तीव्र होईल का याची पूर्णतः जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।